नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। या बुलेटिनमध्ये आपण बातम्या विस्ताराने पाहूयात। बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी। जितेंद्र आव्हाडांकडून अक्षय शिंदेवरील गोळीबाराचा ऑडिओ संवाद हा ट्विट करण्यात आलाय। दोन अज्ञात व्यक्तींचं अक्षय शिंदेवरील गोळीबारासंदर्भातलं हे संभाषण आहे। पोलीस व्हॅनच्या मागे स्वतःची गाडी असल्याचा एका व्यक्तीने दावा केलाय। गोळीबाराचे 3 राऊंड ऐकल्याचं ऑडिओ क्लिपमधील व्यक्तीचा दावा आहे। TV9 मराठी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। वो जो अक्षय शिंदे का जो मर्डर हुआ है ना, हाँ, वो उसके पीछे मेरी गाड़ी थी। अच्छा। मेरी फट गई तो मैं बाद में फिर कुछ नहीं कर पाया। मैं बोला आपको बोलता हूँ, फिर बाद में बोलूँ कुछ गलत मैसेज ना चला जाए, मेरे पीछे लग जाएंगे। अच्छा, तो वीडियो था क्या आपके पास? नहीं, वीडियो तो नहीं था। मैं और मेरा साला हम रैली में जा रहे थे। अपन हाँ। मुमरा का पहाड़ चढ़ते हैं ना, हाँ तो अपने पीछे वो आगे मतलब पीछे से ओवरटेक करके आई थी उनकी वैन। हाँ। उसमें ऑलरेडी उन्होंने पर्दे लगाए थे सब यहाँ से। अच्छा। तो पहले उसकी गाड़ी उछली तो ठक करके आवाज आया, हमको लगा गाड़ी का पाटा बजा गया। हाँ। सेकंड आवाज आई तो मैं थोड़ा डर गया, बोला कुछ तो इश्यू होगा। और वो पुलिस वाले ने भी गाड़ी रोकी, वो बाहर आए, मैंने दरवाजा खोला, 2 पुलिस वाले शायद कुछ उतरे, वापस उन्होंने बंद किया, वापस चले गए। फिर तीसरी आवाज आई। अच्छा। तो हम लोग डर गए, फिर मैं ओवरटेक मार के भाग गया, वो कलवा की तरफ घुस गए। हाँ। और हम लोग अपने टी जंक्शन की तरफ चले गए। पहले ऐसा लगा कि गाड़ी का पाटा बजा गया, गाड़ी उछलती है ना। हाँ। हाँ। ठक करके फिर सेकंड ठक करके एंड देन फिर तीसरा ठक, और गाड़ी को सब पर्दे लगाए थे। मेरा साला भी डर गया, बोले भाईजान चलो यहाँ से। अभी मोबाइल वोबाइल अपना चालू नहीं था, हम तो बस रैली में जा रहे थे, तो बोला सुकून से चलो चुपचाप। फिर मोबाइल चेक किया तो पता चला कि उसी न्यूज आ रही है अक्षय शिंदे की। हाँ। क्योंकि जानबूझ के अपने रैली के टाइम पे उसको मारा है पुलिस वालों ने। अब वो लोग स्पॉट कहाँ बता रहे हैं मालूम है तुम्हारे को? वाई जंक्शन का जो ब्रिज शुरू होता है ना, नया वाला, हाँ, वो ब्रिज के शुरू होने के थोड़ा आगे। नहीं मैं बताता हूँ किधर हुआ एग्जैक्ट। ये अपनी दरगाह है ना, जब डैम था छोटा सा वो। अच्छा, रईस बाबा की दरगाह। हाँ, वहाँ से थोड़ा नहीं, अपना फकीरशाह बाबा की दरगाह, फकीरशाह बाबा की हाँ। दरगाह। पुढच्या बातम्यांकडे वळूयात। शिंदे फडणवीस अजित पवारांची वर्षा बंगल्यावर रात्री 5 तास बैठक झालेली आहे। बैठकीमध्ये जागावाटपावर महत्त्वाची चर्चा झाली आहे। महायुतीमध्ये 200 ते 250 जागांवर प्राथमिक सहमती झाल्याची सूत्रांची माहिती आहे। सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि उदय सामंत सुद्धा यावेळेला उपस्थित होते। रात्री 10:30 वाजल्यापासून 3:30 पर्यंत जागावाटपावर खलबतं झाली आहे। शिंदे फडणवीस अजित पवारांची वर्षा बंगल्यावर रात्री 5 तास बैठक झाली आहे। महायुतीत 200 ते 225 जागांवर प्राथमिक सहमती झाल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे। प्रत्येक पक्षातील अंतर्गत वाद टाळण्यावर चर्चा झाल्याची ही माहिती आहे। तर नाराज उमेदवारांची समजूत काढण्याबाबत बैठकीत मंथन झालंय। जातीय समीकरणांचा विचार करून उमेदवार देण्याबाबत चर्चा झाली आहे। प्रचार सभांच्या नियोजनावर बैठकीत खलबतं झाली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे। खलबतं सुरू आहे तर दुसरीकडे पुढच्या आठवड्यामध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे असं म्हटलंय अजित पवारांनी। विकासासाठी महायुतीचं सरकार कधी मागे राहणार नाही असं अजित पवारांनी म्हटलेलं आहे। तर नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुका आहेत असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। जनतेचा आशीर्वाद ज्यांच्या पाठीशी त्यांचं चांगलं होणारच असा विश्वास फडणवीसांनी बोलून दाखवलाय। उपसरपंचाचं पण मानधन दुप्पट त्या ठिकाणी केलं। आत्ताच मला इतर पण काही निवेदन आलेली आहेत। कदाचित पुढच्या आठवड्यामध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे, परंतु राज्याच्या सर्वांगीण विकासाच्या करता जे जे काही करता येणे शक्य आहे ते करण्याच्या करता हे महायुतीचं सरकार हे कुठं मागे राहणार नाही अशा प्रकारची खात्री मी आपल्याला देतो। माझ्या मनात कुठली शंकाच नाही आहे, कारण आपण सगळे लोक आमच्या पाठीशी आहात। त्याच्यामुळे नोव्हेंबरमध्ये निवडणूक आहेत, नोव्हेंबरमध्ये काय होणार मला काही चिंता नाही आहे। ज्याच्या पाठीशी तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद आहे त्यांचं कल्याण होणारच आहे। त्यामुळे नोव्हेंबर नंतर पुन्हा डिसेंबरमध्ये जेव्हा पुरवणी मागण्या येतील त्यावेळी काळजी करू नका। अर्धे कामं पुरवणी मागण्यात करून टाकू आणि उरलेले अर्धे मार्चच्या बजेटमध्ये आपण करून टाकू। दिवाळीनंतर निवडणुका घ्या अशी मागणी राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे। दिवाळी आणि सण उत्सव बघूनच निवडणुकांची घोषणा करा असंही राजकीय पक्षांचं मत असल्याचं त्यांनी म्हटलंय। दरम्यान आम्ही महाराष्ट्रामधील 11 राजकीय पक्षांसोबत चर्चा केल्याचंही निवडणूक आयोगानं म्हटलेलं आहे। निवडणूक आयोगाचे महत्त्वाचे मुद्दे। महाराष्ट्रातील 11 राजकीय पक्षांसोबत आमची चर्चा, निवडणूक आयोग।
दिवाळी सण उत्सव बघून निवडणुकांची घोषणा करावी, राजकीय पक्षांचं मत. मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास मनाई करावी, राजकीय पक्षांनी मत मांडलं. पैशांच्या व्यवहारावरही लक्ष दिलं गेलं पाहिजे, असंही राजकीय पक्षांचं मत. निवडणुकीवेळी फेक न्यूज पसरवल्या जातात, त्यावरही चिंता केली गेली. 26 नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ संपतो. मत घेण्यासाठी जंगल डोंगर जिथे जावं लागणार तिथे आम्ही जाणार. जिथे लांब रांगा असतील तिथे मतदारांसाठी आसन व्यवस्था केली जाणार. शहरातील मतदान केंद्रावर 100% CCTV बसवण्याचा प्रयत्न. महाराष्ट्रात 9.59 कोटी मतदार, पहिल्यांदा मतदान करणारे 19.48 लाख मतदार. भाजप नेते हर्षवर्धन पाटील येत्या 2 दिवसांमध्ये निर्णय घेणार अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय. हर्षवर्धन पाटील शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू आहेत. पितृपक्षानंतर निर्णय घेणार असं यापूर्वी हर्षवर्धन पाटलांनी जाहीर केलेलं होतं. हर्षवर्धन पाटील नेमका काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. दुसरीकडे हर्षवर्धन पाटलांच्या पवार गटातील प्रवेशालाही विरोध होतोय. इंदापूर विधानसभेसाठी आज बारामतीच्या गोविंद बागेमध्ये बैठक होतीये. हर्षवर्धन पाटलांना पक्षामध्ये घेऊन उमेदवारी देण्याबाबत कार्यकर्त्यांचा विरोध आहे. पक्षातील कार्यकर्त्यालाच उमेदवारी द्या, स्थानिक नेत्यांचा असा सूर आहे. इंदापूरमधले कार्यकर्ते आज मोठ्या संख्येनं बारामतीमध्ये जमणार आहेत. जितेंद्र आव्हाडांकडून अजित पवारांच्या सभेचा व्हिडिओ ट्विट करण्यात आलेला आहे. पैसे देऊन सभेमध्ये लोक बोलावल्याचा जितेंद्र आव्हाडांचा आरोप आहे. दादा गुलाबी झाले तरी सभेला लोक येत नाहीत अशा शब्दात जितेंद्र आव्हाड यांनी टीका केलेली आहे. पैसे देऊन सुद्धा लोक जमत नाहीत अशा शब्दात आव्हाडांनी निशाणा साधलाय. तुमसरमधल्या दादांच्या सभेसाठी आलेल्या लोकांचा व्हिडिओ त्यांच्याकडून ट्विट करण्यात आलाय. जितेंद्र आव्हाडांनी असं म्हटलंय की पैसे देऊन वोट घेणं, पैसे देऊन लोक जमा करणं ही या सत्ताधाऱ्यांची आता सवय झाली आहे. एकंदरीतच या कारभारामुळे लोक इतकी वैतागलेली आहेत की ते कशाला साथ देत नाहीत. पांढरे कपडे सोडून गुलाबी झालेले अजितदादा यांच्या सभेला सुद्धा लोक येत नाहीत. म्हणूनच सभेमध्ये खुलेआम पैसे वाटताना लोक दिसतायत. जनतेला तुम्ही केलेली गद्दारी आणि राजकारणाचा तिटकारा आलाय, म्हणूनच पैसे देऊनही लोक जमत नाहीयेत. आणखी एक महत्त्वाची बातमी. पंतप्रधान मोदी आज पुणे मेट्रोचं ऑनलाईन उद्घाटन करणार आहेत. शिवाजीनगर ते स्वारगेट या मेट्रो मार्गिकेचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होईल. पुण्यामधल्या गणेश कला क्रीडा सभागृहामध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, मुरलीधर मोहोळ यावेळेला उपस्थित राहतील. ठाकरेंच्या हस्ते आज नागपूरमध्ये शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण होणार आहे. कळमेश्वरमध्ये शिवरायांचा 13 फुटी पुतळा आहे. 11 वाजता ठाकरे नागपूर विमानतळावर दाखल होतील. दुपारी 12 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पूर्व विदर्भातील इच्छुक उमेदवारांची बैठक घेणार आहेत. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पुतळ्याचं अनावरण होणार आहे. काँग्रेस उद्धव ठाकरेंचा वापर करून घेतय अशा शब्दात आशिष जयस्वाल यांनी टीका केली आहे. ठाकरे गटाला नागपुरात काँग्रेस एकही जागा द्यायला तयार नाही. काँग्रेस ठाकरे गटाचं शोषण करतंय असा आरोप जयस्वाल यांनी केला आहे. उद्धव ठाकरे आज नागपूर दौऱ्यावर आहेत. उद्धव साहेबांच्या समोर ओरडलं होतं की ज्या द्वेषाने नागपूर जिल्ह्याला वागणूक दिली गेली, म्हणजे महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्याचे पैसे वाढवले आणि नागपूरचे पैसे DPDCचे 127 कोटींनी कमी केले, तेही या जिल्ह्याचे 3 कॅबिनेट मंत्री सरकारमध्ये असताना. दुसरं, आम्हाला असं वाटू लागलं होतं की आम्ही काँग्रेसची पालखी वाहून राहिलो. काँग्रेसचे लोक, त्यांना अजून कळलं नाही आहे की काँग्रेस ही त्यांचं शोषण करत आहे, त्यांचा फायदा घेऊन स्वतःच्या सीट आणण्याचा प्रयत्न करत आहे. अर्थातच यांना त्यांचा फायदा झालेला आहे. अमरावतीच्या अचलपूरमध्ये नितेश राणेंच्या उपस्थितीमध्ये आज हिंदू जन आक्रोश मोर्चा आणि धर्मसभा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. अचलपूर परतवाडा शहरामध्ये पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे. अचलपूर परतवाड्यासह अमरावती ग्रामीण भागामध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे. 30 सप्टेंबरपर्यंत अमरावती जिल्ह्यामध्ये जमावबंदी असणार आहे. त्याही टीकाकाराची पर्वा न करता नितेश राणे इथे येणार, आम्ही स्वागत करणार आणि धर्मसभा ही होणारच. सर्व हिंदू तरुणांच्या छातीचा कोट करून त्यांना संरक्षण दिलं जाईल. महत्त्वाची बातमी. रोहितची पहिली 5 वर्ष कर्जत जामखेडच्या सेवेसाठी शरद पवारांनी असं म्हटलंय, तर रोहितची येणारी 5 वर्ष महाराष्ट्राच्या सेवेसाठी असतील असं शरद पवारांनी म्हटलेलं आहे. शरद पवारांकडून रोहित पवारांच्या मंत्रिपदाचे संकेतच देण्यात आले. रोहितची पहिली 5 वर्ष ही तुझी सेवा करण्याचं आणि त्यानंतरची वर्ष महाराष्ट्राची सेवा करण्याच्यासाठी. आणि ही महाराष्ट्राची सेवा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये
नोंद होईल अशा प्रकारची सेवा ही कैद्याच्या संवेदनेचं कर्तृत्व, ज्याच्यामध्ये त्याला वर्ष 6 महिन्याच्यासाठी वध आहे का नाही याची फिकीर कधी असता कामा नये, त्याची चिंता कधीच करता कामा नये.